महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप झालेलं नसलं तरी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सुधाकर बडगुजर यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी असा ठराव गेल्या आठवड्यात झालेल्या ठाकरे गटाच्या बैठकीत करण्यात आला आणि आजपासून बडगुजर यांनी आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केली। आपल्यासोबत स्वतः सुधाकर बडगुजर आहेत। आजपासून आपण प्रचाराला सुरुवात केली आहे, मात्र अद्याप ही जागा वाटपाची कुठलीही चर्चा वरिष्ठ पातळीवर नाही आहे। काय नेमकं सांगाल? महाविकास आघाडीच्या माध्यमातून जागा वाटपाचा निर्णय जो आहे तो वरिष्ठांचा आहे, परंतु टेंटेटिव्हली जी चर्चा झालेली आहे कोणी कुठला मतदारसंघ घ्यावा याबाबत ज्या पक्षाने त्या व्यक्तीला उमेदवाराला हे सिग्नल दिलेले आहेत आणि त्यानुसार मी प्रचाराला सुरुवात केली। बलस्थान काय सांगता येईल? पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जरी उमेदवारी करत असलात तरी भाजप 2 टर्मपासून या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत, काय सांगाल? 2014ची विधानसभेची निवडणूक मी लढलो होतो, त्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती तुटलेली होती आणि त्यावेळेस उमेदवारी दिल्यानंतर मला 38,000 मतदान त्यावेळेस झालं होतं। 2019ला निवडणूक लढवावी असं सर्व माझ्या टीमची इच्छा होती, माझी पण इच्छा होती, परंतु कुटुंबाची पण इच्छा होती, परंतु ही जागा भारतीय जनता पार्टीला स्टँडिंग आमदार असल्यामुळे त्यांना गेली, त्यामुळे मला ते थांबावं लागलं आणि त्या ठिकाणी युती धर्म पाळून मी शांत बसलो। मात्र तयारी केलेली असताना आता 5 वर्ष पुन्हा 10 वर्षाची तयारी माझी आहे आणि 10 वर्षापासून सातत्याने मी विधानसभेमध्ये काम करतो आहे। माझ्या घरात 2 नगरसेवक आहे, माझ्या पत्नी नगरसेविका आहे, तिला 17,500 मतं मिळाली होती, मी नगरसेवक आहे, मला 15,500 मतं मिळालेली होती। त्यामुळे ह्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रभागात जर गेलं तर बडगुजर पॅटर्नची चर्चा होते आणि रस्ते, लाईट, ड्रेनेज हे सर्वांना हेवा वाटेल असं काम या ठिकाणी केलं आहे। कोविड सेंटर असेल, पाण्याचे जलकुंभ असतील, भूमिगत जलकुंभ असतील, गार्डन असतील, क्रीडा संकुल असतील, कोविड सेंटरची उपलब्धता त्यावेळेस करून दिलेली आहे। तर असे अनेक कामं केलेली असल्यामुळे लोकांना असं वाटतं की असा नगरसेवक शेजारच्या प्रभागामध्ये असावा अशी मागणी सातत्याने होत असते। त्यामुळे विधानसभा लढवायचा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितपणाने विधानसभेमध्ये विजय होऊन निश्चितपणाने जाणार। पण दुसरीकडे शरद पवार गटाचा पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही आणि त्यामुळे जर असं असेल तर सगळ्याच जागा त्यांनी लढवाव्यात असा उपरोधक एक सल्ला तुम्हाला दिला आहे। नाही, विश्वासात घेण्याचा प्रश्न नाही। महाविकास आघाडीची जागा वाटपामध्ये साधारणतः टेंटेटिव्हली चर्चा झाल्यानुसार पक्षांनी गो हेड दिलेले आहे। त्यांच्या पण काही स्टँडिंग जागा असतील, त्यांनी ते त्यांच्यामध्ये अनेक जागा आहेत, ज्या आमदार आहेत त्यांची पण जागा असतील, त्यांनी पण त्यांच्या पक्षाच्या मेन उमेदवाराला सिग्नल दिले असतील। तशा पद्धतीने माझ्या पक्षाने मला सिग्नल दिला आहे, त्या पद्धतीने मी कामाला सुरुवात केली आहे। महाविकास आघाडी जागा वाटप होईल आणि मग नंतर तयारी करायची, त्यामुळे थोडा वेळ जातो। आता तुम्ही लोकसभेला बघितलं की राजाभाऊ आजेंची 57 दिवस आधी उमेदवारी जाहीर झाली आणि समोरच्या व्यक्तीची उमेदवारी साधारणतः 10 दिवस आधी झाली, त्यामुळे तयारीला वेळ मिळत नाही। त्यामुळे सर्वच पक्ष काळजी करतात आणि त्याच पद्धतीने प्रत्येकाला आपापल्या उमेदवाराला सिग्नल देतात। पण अंतिम निर्णय जो आहे तो वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे। निश्चितपणाने त्यांचा जो निर्णय असेल तो मान्य असेल आणि महाविकास आघाडीमध्ये जे मतदारसंघ 15 मतदारसंघ आहेत, जे मतदारसंघ आम्हाला सुटतील त्यातनं एकच उमेदवार द्यावा म्हणून असा ठराव आम्ही त्या दिवशी बैठकीमध्ये केला की आपल्यामध्ये स्पर्धा नको, एकच नाव सुचवा, जेणेकरून उद्धवजींना पण निर्णय घेणं सोपं होईल, आदरणीय संजय राऊत साहेबांना निर्णय घेणं सोपं होईल। त्यामुळे आम्ही सांगितलं की एकच उमेदवार प्रत्येक मतदारसंघामध्ये एकच उमेदवार तयार करा आणि उद्धव साहेबांना तो पाठवा। खूप खूप धन्यवाद। सुधाकर बडगुजर यांनी आजपासून खरं तर प्रचाराला सुरुवात केलेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं ठाकरे गटाच्या उमेदवाराला जास्त दिवस मिळाले आणि त्याचा निश्चित फायदा लोकसभा निवडणुकीत झाला, त्याच पद्धतीनं फायदा विधानसभेला होईल अशी अपेक्षा आहे। अर्थात असं जरी असलं तरी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असं देखील बडगुजर स्पष्ट करत आहेत। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.